श्री दुर्गादेवीनं महिषासुराच्या वधासाठी अवतार घेऊन 9 दिवस युद्ध करून त्याचा नायनाट केला होता। याचंच प्रतीक म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो। या काळात खोटी हिंदू नावं सांगून काही जण गरब्याच्या कार्यक्रमात प्रवेश करून हिंदू युवतींना आपल्या प्रेमात अडकवतात असा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय। हिंदूंच्या या पवित्र सणात लव जिहादचे अनेक प्रकार घडतात। त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। यासाठी निवेदनाच्या माध्यमातून अभियान राबवण्यात येणार आहे। त्याचा प्रारंभ म्हणून आज श्री अंबाबाई देवीला साकडं घालण्यात आलं। सरकारनं लव जिहाद विरोधी कायदा लागू केला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी यांनी दिलाय। संपूर्ण भारतामध्ये 16,10,000 मुली महिला बेपत्ता आहेत, तर हे कुठंतरी गांभीर्याने सरकारने घ्यायला पाहिजे आणि हे नाही जर का थांबलं तर समाजामध्ये उद्रेक पण होऊ शकतोय। तर आपण हिंदू जनजागृती समिती समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं 1 लाख सह्यांचा संकल्प केलेला आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 लाख सह्या घेऊन आपण कलेक्टरांना आणि मुख्यमंत्र्यांना पण ते निवेदन देणार आहे। आमच्या सगळ्या महिला भगिनी तिथं असणार आहेत आणि संपूर्ण जिल्हा हे पिंजून काढून सगळ्या महिला रस्त्यात, जर का कायदा नाही झाला तर आम्ही सगळं रस्त्यावर उतरून इथून पुढचा लढा आमचा असणार आहे। समितीच्या वतीनं लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या निवेदनावर भाविकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या। या आंदोलनात गजानन तोडकर, राजू यादव, दिलीप भिवटे, बंडा साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते।